नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे सत्ता द्या आणि परमनंट व्हा. तुम्ही म्हणाल हे काय? मित्रांनो, हे काय? हे कोण म्हणतंय? कशा संदर्भात म्हणतंय? कशासाठी म्हणतंय? आणि कोणाला हे आव्हान करतंय? हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, की हा महाराष्ट्र असेल, हा देश असेल, आपल्याकडे पहिली राजेशाही होती, त्यानंतर लोकशाही आली आणि लोकशाही प्रधान देशामध्ये आपण आत्ता आपल्याकडे शेतीप्रधान देश म्हणतो. भारताला शेतीप्रधान देश आणि या भारतामध्ये असलेली वेगवेगळी राज्य, म्हणजे जर 70% शेतीप्रधान देश असेल तर 30% हा कामगार वर्ग आहे. मग कामगार वर्ग कुठला आहे? तर एक सेक्टर येतं ते प्रायव्हेट सेक्टर येतं आणि दुसरं सेक्टर येतं ते सरकारी नोकऱ्या येतं. म्हणजे दोन ठिकाणी नोकऱ्या आहेत, एक सरकारी नोकरी आणि एक प्रायव्हेट म्हणजे खाजगी नोकरी. या सिस्टीमला योग्य असणारी माणसं जर तयार करायची असतील तर त्यांना शिक्षण घेणं किंवा शिक्षणाची गरज आहे. मग ही मंडळी शिक्षण घेऊ लागली. तसं खूप मोठ्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी शाळेसाठी सुद्धा त्याग केले. त्यात महात्मा फुले येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील, कर्मवीर भाऊराव पाटील येतील. अशा मंडळींनी शिक्षणाची गंगोत्री बहुजनांच्या दारापर्यंत आणून पोहोचवली आणि त्या माणसांनी ते शिक्षण घेतल्यानंतर त्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि सरकारी नोकरी मिळाली तर त्याचं जीवन सुखी होईल, ही एक भाबडी आशा असते. तोच तरुण जर सरकारी नोकरी नाही मिळेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्येही काम करतो. पण जास्तीत जास्त लोकांचा विश्वास जो आहे तो सरकारी नोकरी. मग सरकारमध्ये किंवा शासनामध्ये नोकरी करायची असेल, ज्याला आपण प्रशासकीय अधिकारी म्हणतो, अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण किंवा त्या लोकांना नोकरी देणं कोण देतं किंवा त्यांना त्यामध्ये घेण्यासाठी कोण काम करतं? तर देश पातळीवर जो काही भारत देशामध्ये आपले UPSC काम करतं. मला महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोण काम करतं? तर MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ह्या संस्था आहेत. आणि या संस्था ही अधिकारी जे आहेत, मग तुमचा तहसीलदार असेल, तुमचा उपजिल्हाधिकारी असतील, कलेक्टर असतील, यांच्या ह्या परीक्षा घेतात आणि त्यामधून हे अधिकारी तयार होत असतात. आता हे अधिकारी तयार झाल्यानंतर त्यांना ती नोकरी मिळते आणि हे प्रत्येक तरुणाचं, युवकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी हे प्रत्येक युवकाचं स्वप्न का असतं? तर त्याला ती जी काही पोझिशन आहे, म्हणजे सरकारी नोकरीचं कलेक्टर जर बघितला तर कलेक्टरकडे जी काही फॅसिलिटी मिळतात त्याला किंवा जे काम करायचं संधी मिळते ती म्हणजे पूर्ण जिल्ह्याची संधी मिळते. त्यातल्या तालुक्यावर त्याचा पगडा असतो किंवा तालुक्यातल्या प्रत्येक गोष्टीवर कलेक्टरला विचारल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे अधिकारही खूप मिळतात आणि त्यातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. म्हणून जास्तीत जास्त मंडळी ह्या सर्व्हिस म्हणजे सरकारी नोकरीच्या मागे लागलेल्या असतात. आता सरकारी नोकरीच्या मागे लागलेले असतात, ज्या प्रमाणात सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी आहेत त्याच पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्याला आपण प्रायव्हेट सेक्टर, या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा कंपनीमध्ये मोठमोठ्या पोस्टवर लोक असतात. परंतु माणसाची जी भाबडी अशी असते की मला सरकारी नोकरी असली पाहिजे. कारण काय? की ती पोझिशन, त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटी ह्या बघितला की प्रत्येकाला असं वाटतं की मी त्या पोझिशनला गेलो पाहिजे, माझी नोकरी सेफ झाली पाहिजे किंवा सरकारी नोकरीमध्ये गेलो माझी लाईफ टाईम माझे सुखी झालं, जीवन सुखी होतं, असंही त्यांना असते. ही भाबडी आशा आत्ता जे महाराष्ट्र सरकार आहे या सरकारने त्या आशेवर पाणी फिरवायचं चाललंय किंवा ती जी आशा आहे त्या आशेला संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर मित्रांनो, प्रायव्हेट सेक्टर आलं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या काही कंपन्या आहेत याच्यामध्ये ज्या त्या माणसाच्या कुवतीनुसार त्याला तिथे काम मिळतं. मग त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये जी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं लोक भरली जातात. परंतु सुरुवातीला म्हणजे 25-30 वर्षापूर्वी तुमचा कामगार किंवा झाडू मारणारा सुद्धा परमनंट होता त्या ठिकाणी. परंतु जी काही राजकीय मंडळी आली
या राजकीय मंडळींनी काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा त्याच्या मागं फिरणारी काही धेंड असतात, त्या आमदार असेल, खासदार असेल, त्यांना सपोर्ट करणारी किंवा त्यांचा जय जयकार करत बोंबलत त्यांच्या मागे हिंडणारी जी मंडळी असतात, यांच्यासाठी काहीतरी यांना काम दिलं पाहिजे म्हणून सुपीक कल्पना त्यांच्या डोक्यातून आली की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम तयार झाली. कंपनीमध्ये जी काही लोक डायरेक्ट कंपनीत घेतलं की त्या माणसाला त्या कंपनीला बेनिफिट मिळायचा. म्हणजे तो जो जॉबला लागला, मग तो झाडू खात्यात असेल किंवा तो साहेब असेल, त्याला कमी जास्त प्रमाणामध्ये फॅसिलिटी असतील, पण त्याचं जीवन किंवा त्याची नोकरी ही फिक्स असायची, त्याला मिळालेला जॉब हा फिक्स असायचा. परंतु नंतर ज्यावेळेस ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टमध्ये काय झाले की कोणीतरी एक बगल बच्चा आणि त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. कशाचं कॉन्ट्रॅक्ट? मग झाडूचं कॉन्ट्रॅक्ट असेल तरी घेतो, कॅन्टीनचं असेल तरी घेतो, लेबर सप्लाय करायचं असेल म्हणजे माणसं पुरवायचं असेल तरी घेतो. आणि त्यातून बेनिफिट कंपनीला काय? तर कंपनीचं आणि जो माणूस हा सप्लाय करणार आहे, हा सप्लाय केलेला माणूस कंपनीसाठी काम करतो, पण कंपनी पैसे कोणाला देते? त्या माणसाला देत नाही. तो जो लेबर कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतले त्याला पैसे देते. त्याच्यातून अमाप पैसा मिळायला चालू झाला. आणि डायरेक्ट कंपन्यांनी काय केलं? डायरेक्ट कंपन्यांमध्ये सरळ भरती करण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने भरती करायची, कारण आमदार खासदारांचं कंपनीलाही सिक्युरिटी राहते. अशीच सिस्टीम किंवा याच्यामधून जे काही या बगल बच्चांना जो काही पैसा मिळाला, आणि हे प्रत्येक ठिकाणी चालू झालं, कारण पैसा शोधण्याची किंवा पैसा काढण्याची अक्कल किंवा शक्कल या माणसांकडे आहे. पण ही माणसं एवढ्यावर थांबतायत का? तर ही जी काही आमदार असतील, खासदार असतील, आता एखाद्या तालुक्याचा जर आमदार बघितला तर त्याला 2,72,000 पगार आहे. त्याला गाडीची फॅसिलिटी आहे, टेलिफोनची फॅसिलिटी आहे, कारण ते पब्लिकची कामं करतात, पब्लिकचं काम करतात, लोकांची सेवा करतायत. आमदार होत आहेत कशासाठी? तर लोकांची सेवा करण्यासाठी. आणि लोकांची सेवा करत असताना त्यांना जो काही 2-3 लाखाचा पगार मिळतो तो सुद्धा कमी पडतो, त्यांना देण्यातच त्यांचा पगार उडतो. त्याच्यामुळं ह्या आमदार खासदारांनी ह्या अशा कंपन्याचे कॉन्ट्रॅक्ट किंवा अजून दुसरीकडून ज्या योजना, ह्या सगळ्या योजना एकत्र करून, मग एखादा आमदार खासदार जर तुम्ही बघितला आत्ता, तर त्या आमदार खासदारकडे काही प्रॉपर्टी शिल्लक नसते, प्रॉपर्टी अजिबात शिल्लक नसते, त्यांच्याकडे कुठलीही गाडी मोठी नसते. म्हणून अशा मंडळींना शासनाने पेन्शन सुद्धा दिलेली, पेन्शनची स्कीम सुद्धा आमदार खासदारांना आहे. बरं, ते जेवढ्या वेळेस आमदार खासदार होतील त्याच्यामध्ये त्याची ते पेन्शनमध्ये वाढ होत जाते. आणि हे जी कामगार मंडळी आहेत, म्हणजे या भारत देशाचा किंवा महाराष्ट्राचा जो तरुण आहे, जो नोकरी मागतोय किंवा जो मतदार आहे, त्या मतदाराला मात्र कंपनीकडून हे जास्त पैसे घेणार आणि त्या मतदाराला जो काम करतोय त्याला पैसे कमी देणार आहेत. आणि शिवाय कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतोय म्हणजे कामाची शाश्वती नाही, ते कधीही काढून टाकू शकतात. म्हणजे कंपनी जर त्याला 15,000 देत असेल तर हे त्याला 10 किंवा 9,000वर भागवणार, वरचे पैसे हे काढून घेणार. म्हणजे हे दलाल मंडळी किंवा हे धेंड मंडळीमध्ये तयार झाली आणि महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये निर्माण झाली. तीच असुरक्षितता आत्ता महाराष्ट्राच्या प्रशासकीय लेवलला सुद्धा सुरू झाली आहे. मित्रांनो, का असं झालंय? तर महाराष्ट्राचं जे सरकार आहे, मी तर तुम्हाला म्हटलं ना की ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे काही आमदार खासदार आहेत, यांचा जो पगार यांना मिळतो एवढा मोठा कमी पडतोय, कारण लोकांना वाटावं लागतंय. लोकांना त्यातले 2-3 लाख येतात, त्यातलेच लोकांना वाटावं लागतात. त्याच्यामुळे यांच्याकडे शिल्लक काहीच राहत नाही, यांच्याकडे कसल्याही प्रॉपर्ट्या नाही आहेत. म्हणून आत्ता ह्या लोकांच्या सुपीक डोक्यातून अजून एक संकल्पना अशी आली आहे की जशी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम खाजगी क्षेत्रामध्ये आहे, तीच कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये आणायची आहे. आणि ती मग यांना अडवणार कोण? ह्यांना तर आपण मतदान केलंय, यांना तर निवडून दिलंय, आणि निवडणूक देतानाही मग आपण त्यावेळेस जातीचा विचार केलाय, धर्माचा विचार केलाय आणि आपला माणूस म्हणून निवडून दिलाय. आणि हे शासन सुद्धा म्हणतंय की शासन हे गतिमान आहे, निर्णय वेगवान आहेत यांचे. आणि ह्याच गतिमान शासनाने निर्णय वेगवान घेतलेत, आणि ते म्हणजे ज्या काही महाराष्ट्र लेवलला किंवा देश पातळीवर ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट घेण्याची
मुभा दिली किंवा लायसन आपण ज्याला म्हणू ते दिले, आणि ते लायसन म्हणजे ज्या काही प्रशासकीय सेवेमध्ये नोकऱ्या आहेत, जे काही भरती करायची, मग तलाठीची असेल, ग्रामसेवकाची असेल, ज्या भरती MPSCने करायला पाहिजेत किंवा जिल्हा कलेक्टर जे आहेत त्यांच्या थ्रू व्हायला पाहिजेत, निवड समितीच्या थ्रू व्हायला पाहिजेत, ह्या भरती हे शासन म्हणजे जे आत्ताचं शासन आहे, या शासनाने निर्णय असा घेतलाय की ही भरती एखाद्या कंपनीकडून करायची, आणि त्या कंपन्या अशा 9 कंपन्यांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले की तुम्ही भरती करू शकता. म्हणजे काय की अधिकार जे आहेत तर ते अधिकार त्या कंपनीला दिलेत. म्हणजे त्या कंपनीचं आणि शासनाचं हे जे आत्ता सरकार आहे आपल्याकडे, देवेंद्र फडणवीसाचं, एकनाथ शिंदेचं आणि अजितदादाचं, या शासनाच्या दोघांमध्ये करार असणार आहे. आणि त्या दोघांमधला करार जो असेल तो, आणि मग कॉन्ट्रॅक्ट जी घेणारी कंपनी, या कंपनीने ठरवायचंय की जी लोक आता भरती करायची मग त्यांचं शिक्षण काय असावं, त्यांनी जॉब किती तास करायचा आहे, त्यांना पगार किती द्यायचा आहे, हे कंपनीने ठरवायचंय. बरं, जी रिक्रुटमेंट करायची आहे ती रिक्रुटमेंट करत असताना त्याला फी किती घ्यायची? कारण आत्ता जे प्रशासनामध्ये आपण जर अर्ज भरला तर 200-100 अशी फी असायची, परंतु आत्ता ह्या कंपन्या ठरवणार की 500 रुपये घ्यायचे, 1000 घ्यायचे की 2000 घ्यायचे. मित्रांनो, या महाराष्ट्राचं सरकारनी असा हा निर्णय घेतला, आणि महाराष्ट्रातील तमाम तरुण जो वर्ग आहे तो नोकरीच्या आशेनं पाहतोय. त्याला नोकरी पाहिजे, मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळाली तरी चालेल, पण प्रायव्हेट सेक्टरकडे जर जागा नसतील किंवा वॅकन्सीज नसतील तर तो ॲटोमॅटिक शासनामध्ये किंवा सरकारी नोकरीच्या मागं लागतो, आणि सिक्युअर असते किंवा सरकारी नोकरी जी असते ती परमनंट असते, म्हणून तो त्याच्या मागं धावण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये आता ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली. मग तो जर ही जी कंपनी आहे कॉन्ट्रॅक्ट घेतलेली, हिने जर म्हणलं की आम्हाला 1000 रुपये प्रत्येक फॉर्म मागे पाहिजेत. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, एक TCI कंपनी आहे, आणि TCI कंपनीने काय केलंय तर जी काही त्यांना पदं भरायची आहेत, किती पदं भरायची आहेत तर 4664 पदं भरायची आहेत. आणि ही पदं भरत असताना त्यांना टोटल त्यांचा आकडा किती आहे तर 6664चा आकडा आहे. मग हे भरत असताना त्यांनी जाहिरात दिली, आणि त्या जाहिरातीमध्ये जी लोकांनी अर्ज केले, कुठली भरती आहे? तलाठी भरती. मग जर मला नोकरी मिळवायची असेल तर प्रत्येकाला वाटतं तलाठी आपण झालो तर गावामध्ये जाता येतंय, सगळ्या लोकांमध्ये आपल्याला भेटता येते, आपल्याला पगारही चांगला मिळतोय. या अपेक्षेनं प्रत्येकाने 1000 रुपये दिले. जे चार्ज आहे तो 1000 रुपये चार्ज आहे. मग 1000 रुपये चार्ज, एवढ्या पदासाठी अर्ज तेवढेच येतील का? कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि मग जे सुशिक्षित तरुण आहेत ते ग्रॅज्युएट तरुण सुद्धा जी रिक्वायरमेंट आहे 12वी किंवा ग्रॅज्युएशनची जी रिक्वायरमेंट असते त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली लोक सुद्धा त्यासाठी अप्लाय करतात. आणि असे अप्लाय करणारे म्हणजे 6664 जागेंसाठी इथे 11,50,000 लोकांनी अर्ज भरले. 1,00,000 रुपये चार्जेस दिले. जर याचे टोटल कंपनीकडे जर आकडेवारी बघितली म्हणजे 11,50,000 गुणिले 1,000 जर केलं तर 120 कोटी कंपनीच्या गल्ल्यामध्ये आले. जॉब लागलाय का अजून कोणाला? नाही लागला. पण अर्ज आल्यानंतर कंपनी किती कमवून बसली? TCI 120 कोटी. आता 120 कोटी जर ह्या शासनाने त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले तर हे 120 कोटी खरंच कंपनीचे असतील का? म्हणजे मित्रांनो, इथं शंका घ्यायला वाव आहे की 120 कोटीमधून हे जे सरकार आहे या सरकारला काहीतरी तिथं जाणार आहे, आणि हीच भरती जर सरळ सरकारने केली असती तर त्यांना तर ते मिळालं नसतं. महसूल किती मिळाला असता? कमी मिळाला असता, कारण 100-200 रुपये फी असती. यांनी 1000 ठरवली कारण त्यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन झाले. आणि हा जो काम करणारा किंवा महाराष्ट्राचा जो मतदार आहे
तो नोकरीच्या आशेने यांच्याकडे पाहतोय आणि त्याच नोकरीच्या आशेने या लोकांना यांनी निवडून दिले. परंतु ह्या मंडळीने आता ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू केली, म्हणजे तरुणांचं जे काही सुशिक्षित तरुण आहेत यांचं जीवन सुरक्षित होण्याऐवजी ते असुरक्षित होत आहे, असुरक्षित करतायत आणि परत हे जाहिराती देऊन सांगतायत सरकार गतिमान आणि निर्णय वेगवान. ह्या सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. आणि मित्रांनो, एवढंही लक्षात घ्या की आपण ज्या अपेक्षेने या लोकांना मतदान करत असतो किंवा या लोकांच्यावर विश्वास ठेवतो त्या विश्वासाला लायक नाहीत किंवा हे विश्वास ठेवण्यासारखेच नाही आहेत. आणि सुशिक्षित माणसावर विश्वास ठेवला पाहिजे. आज जर सरकार बघितलं तर लबाडांचं सरकार झाले. देशामध्ये तीच अवस्था आहे. देशामधला पंतप्रधान किती शिकलाय माहीत नाहीये, तो काय निर्णय घेतोय ते माहीत नाहीये. आणि इथंही तेच निर्णय देशामध्ये जर ज्यावेळेस हे सरकार आलं त्यावेळेस म्हटले अच्छे दिन आएंगे. आले का अच्छे दिन? तरुण अजूनही अच्छे दिनची वाट पाहतोय. देश का विकास करना है, विकास झाला देशाचा, सगळं विकायचं चाललंय. महाराष्ट्रामधील जे काही सरकार आहे या सरकारने असा निर्णय घेऊन तरुणांना अस्थिर केले. आणि म्हणून जे मी आज कॅप्शन दिलंय की सत्ता द्या, परमनंट करतो, हे वाक्य जे वापरले ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी तरुणांना आव्हान केले की कारण MPSC UPSC या थ्रू सगळ्या जागा भरल्या जातात, आपल्याकडं ती लोक अवेलेबल आहेत, त्या एजन्सीज अवेलेबल असताना कॉन्ट्रॅक्ट देण्याची सिस्टीम नाही आहे, परंतु सरकार मनमानी कारभार करते. आणि अशा सरकारला जर तुम्हाला जाब विचारायचा असेल किंवा या सरकारला धडा शिकवायचा असेल तर तुम्ही सत्ता वंचित बहुजन आघाडीकडे द्या, तुम्हाला मी परमनंट जॉब देतो. म्हणजे हे जे काही दिलेलं आहे आत्ताच्या सरकारमध्ये अशी काही तरतूद आहे का शासनाची की कॉन्ट्रॅक्ट्स द्या कंपनीला आणि ते त्यांचं काम पाहतील? जर कॉन्ट्रॅक्टच कंपनीला द्यायचे तर मग ह्या एजन्सींचं काम काय राहिले शिल्लक? ह्या एजन्सी कोणती कामं करणार आहेत? या सगळ्या गोष्टींचा सरासर जर विचार केला तर लक्षात येते हे मगरूर झालेलं सरकार आहे. मग काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, भारतीय जनता पार्टीचं असेल, भारतीय जनता पार्टीचं 10 वर्षात काय धिंगाणा चालवलाय तुम्ही बघतायच. म्हणून बाळासाहेबांनी हे आव्हान केले आणि ते तुम्ही ऐका. मी इथल्या असणाऱ्या सर्व टेम्पररी कर्मचारी जो आहे त्याला आव्हान पुन्हा असणारा करतोय की आपण परमनंट होण्यासाठी काँग्रेसचं सत्ता बघितलेली आहे, NCPची सत्ता बघितलेली आहे, सेना BJP यांची सुद्धा सत्ता बघितलेली आहे. या सगळ्यांनी आपल्याकडे असणारा पाठ फिरवलेली आहे. आपला टेम्पररीपणा त्यांनी काही घालवलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आपण सत्ता द्या, आम्ही आपला टेम्पररीपणा जाऊन परमनन्सी आपल्याला त्या ठिकाणी आणून देण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो. हे आव्हान त्यांनी केले. आता एवढंच काय, पण आज जो काही महाराष्ट्रातला तरुण, मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल, आपण मराठा समाज म्हणून का म्हटलो तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. या मराठा समाजाने आत्तापर्यंत आपल्या जातीलाच मतदान केलं, आपल्या नेत्यालाच मतदान केलं आणि ते मतदान केलं. परंतु आज याच नेत्यांनी, आज 2 मराठा नेते आहेत, एक मुख्यमंत्री आहे तर दुसरा उपमुख्यमंत्री आहे, एक देवेंद्र फडणवीस आहे गाईड करणारा माणूस. पण ह्या नेत्यांनी आज महाराष्ट्राच्या तरुणांचं भवितव्य हे एवेसीला टांगले किंवा अधांतरी ठेवलंय. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी तरुणांना आव्हान केले आणि एक तरुण मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देतोय आणि तो माणूस काय म्हणतोय तेही तुम्ही ऐका. आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी यासाठी गेलोय की माझं मत मी जर राष्ट्रवादीला टाकलं तर राष्ट्रवादीचा आमदार जर फुटून भाजपमध्ये गेला तर माझं मत कुठं गेलं? भाजपलाच गेलं. मग मला राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणायची काय गरजच नाही. आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या मंडळींनी प्रत्येक जिल्हा कचेरीवर, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कचेरीवर या कंत्राट पद्धतीला चॅलेंज केले आणि ही रद्द करा याची मागणी केली. मित्रांनो, स्वतःचं जर भविष्य, स्वतःची नोकरी जर सेफ करायची असेल तर
मला वाटतं की एकदा बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून बघायला पाहिजे. या महाराष्ट्रातील तरुणांनी हे विचार केला पाहिजे, कारण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण देणारे किंवा ज्यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रावर राज्य केलं ती मंडळीने अजून आरक्षण देऊ शकलेली नाही आहे, ती देतही नाही आहे. कारण मराठ्यांना डॉमिनंट करणारा मराठाच असतो, मुसलमानाला डॉमिनंट करणारा मुसलमानच असतो. शेजारी नारायणांची परिस्थिती काय असते तुम्ही बघत असता. त्यामुळे इथं जातीचा प्रश्न येत नाही, धर्माचा प्रश्न येत नाही, इथं आपल्या चरित्राचा किंवा नोकरीचा प्रश्न येतोय. त्यामुळं ज्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला किंवा महाराष्ट्रातील तमाम तरुणांना आव्हान केले. आव्हानाला प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम तरुणांनी द्यावा आणि ते म्हणतायत त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवावा. मित्रांनो, हे माझं मत आहे. म्हणून आजचं आपण कॅप्शन दिलंय, बाळासाहेबांचं आव्हान आहे, मला सत्ता द्या, परमनंट नोकरी देतो किंवा परमनंट व्हा. म्हणजे सत्ता द्या आणि परमनंट व्हा. हे जर माझं मत तुम्हाला आवडलं असेल किंवा माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.